राज्यातील शेतकऱ्यांसाठी पुन्हा कर्जमाफी जाहीर. होय, शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे. या ठिकाणी एक महत्त्वपूर्ण जी.आर. आलेला आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांना कर्जमाफी, राज्यस्तरीय योजनेसाठी निधी वितरित करण्याबाबतचा महाराष्ट्र शासनाचा हा एक महत्त्वपूर्ण जी.आर. आलेला आहे. हा व्हिडिओ आपण जास्तीत जास्त शेअर करावा व लाईक करा. तर पुढे आपण या ठिकाणी सविस्तर व्हिडिओ पाहणार आहोत, म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा. तर या ठिकाणी राज्यात जुलै 2019 ते ऑगस्ट 2019 या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूरपरिस्थितीत बाधित झालेल्या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांची पीक कर्ज माफ करण्याच्या योजनेअंतर्गत आत्तापर्यंत या ठिकाणी रुपये 52,562 लाख इतकी रक्कम वितरित करण्यात आली आहे. तर सदर योजनेच्या अनुषंगाने सहकार आयुक्त या ठिकाणी पत्रान्वये 379 लाख निधी वितरित करण्याचा प्रस्ताव केला आहे. त्यानुसार सदर योजनेसाठी सन 2023-24साठी सन 2023च्या हिवाळी अधिवेशनातील पुरवणी मागणीद्वारे या ठिकाणी 379 लाख इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे. त्यानुसार निधी वितरणाचा प्रस्तावसुद्धा या ठिकाणी शासनाने दिलेला आहे. आता आपण पुढे शासन निर्णय पाहणार आहोत. प्रत्येक शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ शेअर करावा. तर या ठिकाणी आपण स्क्रीनवरती पाहू शकता, सदर योजनेसाठी सन 2023-24साठी सन 2023च्या हिवाळी अधिवेशनातील पुरवणी मागणीद्वारे या ठिकाणी 379 लाख इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. वित्त विभागाच्या या ठिकाणी 5/2/2024 रोजीच्या परिपत्रकानुसार मंजूर निधीपैकी 70% म्हणजे या ठिकाणी 265 लाख या ठिकाणी एवढा निधी राज्यात जुलै 2019 ते ऑगस्ट 2019 या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूरपरिस्थितीत बाधित झालेल्या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्यासाठी सहाय्य राज्यस्तरीय कार्यक्रम या ठिकाणी वितरित करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे.